मी स्टार्टअप करायच्या विचारात आहे आणि अजय लाड सर आहे इन्क्युबेशन सेंटरचे डायरेक्टर, त्यांच्याकडे प्रस्ताव मांडणार आहे. आणि हे जे असोसिएशन इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल, ज्याला आपण आई पण म्हणू शकतो, याच्या मार्फत आम्ही हे कृषी प्रोडक्ट इथे लावलेले आहे, ज्यामध्ये गांडूळ खत आहे, सॉईल ॲप्लिकेशन आहे आणि पॉलियर ॲप्लिकेशन आहे आणि गोअमृत पण आहे. आणि सॉईल ॲप्लिकेशन जे आहे हे जमिनीवर मारायचं आपल्याला फवारणी थ्रू, आणि हे जे पॉलियर ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला पिकावर मारायचं आहे. आणि गोअमृत आहे, यामध्ये ताक मिक्स केलेलं आहे आणि हे पण आपण पिकावर मारू शकतो, ज्याने चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल. आणि रिसायकल बिनची एक प्रोसेस आपण इथे दर्शवलेली आहे. हे निंबाचं पान आहे आणि हे बदामाचं पान आहे, यामध्ये सल्फर आहे आणि यामध्ये आयरन आहे. आणि हे जे वाटाणाच्या शेंगा आपण काढून हे जे रॉ मटेरियल आपण ठेवलेलं आहे इथे, याचं सगळं यूज करून आपण हे गांडूळ खत बनवलेलं आहे. आणि हे जर आपण आपल्या जमिनीमध्ये पेराल तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला भेटेल. रामहंडा क्लासेसच्या बाजूला काय करायचं, ऑक्सिजन पार्क आहे. आणि हे गांडूळ खत आहे, ही बॅग 5 किलोची बॅग आहे, 100 रुपयाला मिळेल. आणि हे स्टॉल इथे आम्ही अजय लाड सर यांच्या थ्रू निर्माण केलेला आहे. त्यांचा आम्हाला भरपूर प्रोत्साह इथे भेटलेला आहे, त्यांचं मी धन्यवाद करतो. आणि पुढे गायडन्स म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची जी प्रोसेस आहे ती मी चालू ठेवेल. आताच्या काळामध्ये रासायनिक शेती होऊन जाईल, त्यासाठी किती फायदेशीर राहणार आहे ही भरपूर फायदेशीर राहणार आहे. जसं अगोदर रासायनिक शेतीवरच सगळं अवलंबून होतं, आता जे आहे भरपूर प्रमाणात केमिकल्स वापरत आहे शेतकरी, त्यामुळे जी जमिनीचं जी ताकद आहे ती भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे. ती ताकद आता आपल्याला वापस आणायची आहे, ज्यामुळे जे आपलं इन्व्हायरमेंट आहे ते आणखी प्रकारे ग्रो होणार. त्यामुळे हे आपण यूज केलं पाहिजे आणि किमतीमध्ये पण भरपूर फरक तुम्हाला मिळेल. धन्यवाद सर. थँक्यू सर. आता तुमच्याकडून त्याला मदत सांगा स्टार्टअपसाठी, लाड सर आहेत ना त्यांच्या पाठीशी, मग काय आहे की नाही? सरांचा नंबर आहे तिथं, हो, ग्रुपमध्ये घेऊन घे सरांना. आपला हा सर असोसिएट्स इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल नावाचा ग्रुप आहे. याच्यामध्ये आपण सगळं हे जे नवीन स्टार्टअप, नवीन हे सगळी जी मंडळी आहे त्यांना आपण इनोव्हेट करतो. कुठले तुम्ही प्रॉपर? मी तर अमरावतीचाच आहे प्रॉपर. मी संजय दोंडा, मी बी सिव्हिल बॅचलर आर्किटेक्चर आहे. हां, माझं गाव खराळा आहे. घरातले समीर जाऊन समीर दादा काँग्रेसचे ना. तर आमचं गाव खराळा आहे. अच्छा. पण मी गेल्या जवळपास 1985 पासून मेळघाटमध्ये काम करतो. तर हे आमचे जे मेळघाटचे शेतकरी आहे, हे जे वारकेम कंपनी आहे ना, वारकेम कंपनीचे जे हे सगळे मीडिया आहेत. आता हे असं पॅकेज हे असं हे किट असते. आता हे जे किट आहे याच्यापासून हे बनलेलं आहे, हे म्हणजे हे मिक्स करायचं का याच्यात? हां, हे ते 500 लिटरच्या 2 टाक्या दिसतात ना त्याच्यात. या हिरामन धांडे म्हणून शेतकरी आहे. ओके. 85 पासून माझ्यासोबत जुळलेला आहे. पूर्ण ऑर्गॅनिक करतात. तर आम्ही त्यांना हे वारकेम कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग ते करतात आणि त्यांचं आपण ही वारकेम कंपनी जी आहे की नाही, हे वारकेम कंपनीचं केमिकल फ्री फार्मिंग सोल्युशन्स, हे आपण त्यांना असे मीडिया उपलब्ध करून देतो. ब्रँडिंग आणि तुमचं. हां, आणि मग हे कसं आहे की आता हे किट 800 रुपयाचं आहे. अच्छा. एक किट. ते जर आपण त्या टाकीत हे 2 किट जर टाकले अच्छा. तर 500 लिटर तयार होऊन जाते. अच्छा. हे पॉलिवर स्प्रे. हा फक्त आपण 80 रुपयात 2 लिटर देतो. हो का? हां. आणि हा समजा हे 1 एकरासाठी ते ड्रोनचं आहे, ते आमचं सुधीर भाऊचं. तर आपलं काही नाही अजून. ठीक आहे ना. तर हां, तर हे 400 रुपयात आपलं 1 एकराचं फवारणी होऊन जातं. जेव्हा की कुठल्या पिकासाठी? सगळ्याच पिकांसाठी वापरायचं, फक्त स्टेज वाईज वापरायचं आहे. त्याच्यानंतर हे जे सॉईल ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये मेन घटक आहे ह्युमिक ॲसिड. हां, बरोबर आहे. आणि याच्यासोबत याचं पण किट येते, पण ते झालं कसं की घाईघाईत मी आणलं नाही. तर असे हे 800-900 रुपयाच्या किटमध्ये आपले 500 लिटर बनते. आणि हे विशेषत्वानं आपण जे द्यायचं की फवारायचं? म्हणजे हे 2 वेगळं आहे. फॉलिओर ॲप्लिकेशन फवारासाठी आणि सॉईल ॲप्लिकेशन जमिनीवर तिचं जमिनीचं सूक्ष्मजीव वगैरे हे वृद्धीसाठी. हे म्हणजे जमिनीचे आज काय झालं आहे की जमिनीचं कार्बन पण कमी झाला, त्याच्यानंतर मायक्रोब पण कमी झाले. तर ह्युमिक ॲसिड आणि याच्यातले जे पोटॅशियम आहे, जे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिजे, हे स्टेज वाईज जर दिले
तर त्या स्टेजनुसार याचं आपण हे मायक्रो हे किती टाकायचे न्यूट्रिएंट्स वगैरे ते ठरवतो. जर स्टेज ग्रॉस म्हणजे पहिल्या 8-15 दिवसासाठी एकच डबा 500 लिटरला, दुसऱ्या 15 दिवसासाठी 2 डबे. जेव्हा ते फ्लॉवरिंगवर किंवा याच्यावर येते तर मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण अजून जास्त वाढवतो त्याच्यामध्ये. तर असं, आणि हे सॉईल ॲप्लिकेशन आपण बियाणाला पण लावू शकतो ट्रीटमेंट म्हणून, आणि जमिनीचं मायक्रोब्स वाढवायसाठी. आता जास्त खोलात जात नाही, साधारण 4 प्रकारचे मायक्रोब्स असतात. तर ते 2 हवेच्या शिवाय जगू नाही शकत, 2 हवेशिवाय जगू शकतात. ते खालचे आणि वरचे दोन्ही जण कॉम्बिनेशन करतात. तर हे मायक्रोब्स वाढवायसाठी हे सॉईल ॲप्लिकेशन उपलब्ध पडते. आणि आता एक साधे प्रयोग करतात आमचे शेतकरी, ताक आणि आता जनरली सध्या याच्यामध्ये ते लोक दारू पण फवारून राहिले, देशी दारू बरोबर टाकून आहे ते पण फवारतात. बरोबर आहे, ते ॲसिडच आहे ना. बरोबर आहे. ते ताकामध्ये 2 प्रकारचे प्रथिन असतात. बरोबर आहे. लॅक्टोचा अल्फा लॅक्टो आणि बीटा लॅक्टो. आणि याच्या तांब्यासोबत जर त्याचा संयोग जर झाला ऑक्साईड्स बनतात. आणि हे ऑक्साईड आपण जर फवारणीसाठी वापरले तर जे आपले साधारण कुठल्याही प्रकारची कीड असू द्या, त्या झाडाला सशक्त बनवून त्याला रेजिस्ट करतात. असे आमचे पूर्ण मेळघाटात कमी कमी असे प्रयोग करणारे हे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे त्यांचे बनवत आहे हे दोनच शेतकरी आहेत की आणखी नाही, हे हा प्लांट फक्त एकाच शेतकऱ्याकडे आहे सध्या. आणि हे इन जनरल जे आहे, आता हे ट्रॅडिशनल जे आपलं आधीचं जे होतं ते सिस्टीम आहे. आणि आता 2025-2026 जे पेस्टिसाईड ॲक्ट आल्या, म्हणजे आता ड्राफ्ट आहे त्याचा तयार. त्या ड्राफ्टमध्ये 4 फेब्रुवारीपर्यंत सजेशन्स मागितले. तर मी त्यात असं लिहिलं की त्याच्यात पण त्यांनी असंच लिहिलं आहे की बा हे इंडिजिनियस आणि ट्रॅडिशनल असेल तर याला कुठल्याच लायसन्सिंगची याची त्याची आता याच्यापुढे भविष्यात गरज पडणार नाही. आणि हे आम्ही फ्री करणार आहोत शेतकऱ्यासाठी. म्हणजे हे जे आता बोंबाबोंब सुरू आहे जे आहेत ना, म्हणजे जवळपास 3 एकर शेती असेल तर 1 एकर त्याच्या कृषी केंद्रात याच्यावर जाते उत्पन्न 3 एकराचं. कीटकनाशक घेण्याचं प्रमाण जे आहे 1 एकरचं उत्पादन त्या कृषी केंद्राकडे जातं. तसंच जे सीडचं पण बिल येऊन राहिलं, त्याच्यात पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही हे तुमच्या जे तुमचं घरच्या बियाण्याकडे वळा. जेव्हा की पहिले जे लॉ आले होते त्याच्यात असं पूर्ण रिस्ट्रिक्ट केलं होतं की बा याच्यात तुम्हाला हे काहीच वापरता येणार. एक लॉ तर असा आला होता की घरचं बियाणं जर तुम्ही वापरत तर तुम्हाला जेल लागतात, असा पण एक लॉ आला होता. बरोबर आहे. तर मग त्या अनुषंगानं हे, आणि याच्यात टीका पण झाली की बा याच्यात काहीच नाही, याच्यात हे उगीच फॅड आहे RSSचं. नाही, आपलं आउट ऑफ वेचा विषय. पण याच्यात जेवढं आहे, आता हे शैलेश भाऊ यांनी हे कल्चर केलं तयार. हां, गोअमृत कल्चर. बरोबर आहे. हे पूर्ण शेती जे आहे पूर्ण सेंद्रिय शेती करतात. आणि सेंद्रिय शेती कमी याच्यात केली तेच पहिल्यांदा होलसेल एवढी 5 एकर शेती म्हणा किंवा 10 एकर. मी पुन्हा 20 एकर करतो, 24 एकर. आणि तुम्ही करून आता तुम्हाला अनुभव आला नाही, लोकांना वाटतं याच्यामुळे काही हे होते, प्रोडक्शन जे आहे सवय लागली जमिनीला. पहिल्यांदा दारूला सवय लागते ना. सवय होत नाही जमिनी. मी लोकांना सांगतो 50% वापरा, 50% रासायनिक वापरा पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी 75 हे वापरा, 25 ते वापरा. तिसऱ्या वर्षी खतम 100% हे वापरायचं. 3 वर्षाचा आता सेटअप पिरियड आहे. 3 वर्षामध्ये तुम्ही याच्यावर येऊ शकता. आता जे मी ज्या शेतकऱ्याचा सीडची ट्रीटमेंट हेच वापरतो, सगळं हेच करतो, रासायनिक कुठलंच नाही. आता याच्यात कसं आहे की हे सगळे जे आता हे सायकल आपण लक्षात घेतली तर हे सगळे प्लांट प्रोटीन पासून बनवतात. हा जिंजर फ्लेवर आहे. बरोबर आहे. प्लांट प्रोटीन म्हणजे जिंजर आहे, काश्मीरी. आता ही भेंडी आहे, त्या भेंडीला 3-4 प्रकारे क्रिया करू शकतो आपण. मेकॅनिकल म्हणजे हिला आपण क्रश केलं, वाळवलं, त्याच्यातलं डायरेक्ट हे होऊ शकतं. दुसरं त्याचे बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये म्हणजे हे आपण आता वाटाणा असं उतारून घेतलं तर आपल्याला निसर्गानं दिलं खायसाठी. हे आता जास्त खोलात गेलं त्याचं प्रोटीन भेटतं आपल्याला. याला आपल्याला खोतर म्हणतो साध्या भाई, म्हणजे कचरा. आपल्या दृष्टीनं हे व्हॅल्यू याची 0 झाली. त्याच्यानंतर हे लोकल, आता जे म्हणते पॉलिसी लोकली मेड
म्हणजे लोकल अवेलेबल पासून गोष्टी आता हे निंबाचा पाला, याचा रंग आहे पिवळा, बरोबर आहे. म्हणजे याच्यात आहे सल्फर, म्हणजे याच्यामध्ये जे सल्फर आपण प्लांट प्रोटीन मधून काढलेलं सल्फरचं हेच काम, बरोबर आहे. आता हे बदामचं पान आहे, हे लाल आहे, त्याच्यात आहे बरोबर आहे. आता हे त्याच्यात आम्हाला ह्या खतात काल जिवंत गांडूळ टाकलं, हे या मातीत टाकले बरोबर आहे. ते गेलं खाली आता, पण याच्यात जर राहिलं असतं ते तर कदाचित नेलं असतं. तर म्हणून मग आपण जर हे अशी हे हा समजा आपलं खायचं झालं, त्याचं खायसाठी त्याला देऊन टाकलं तर ते आपल्याला खत करून वर्मी म्हणा काय म्हणा ते करू. आणि पुन्हा मग आपण जेव्हा काही कल्टिवेशन करू तेव्हा पुन्हा आपल्याला जे काही अन्न पाहिजे, जे काही पाहिजे ते आपल्याला पुन्हा भेटल. तर जे आता सस्टेनेबिलिटीची गोष्ट करतात ना, म्हणजे सस्टेनेबिलिटीची सायकल म्हणजे ही सायकल. आणि आपला कसा आपली टॅगलाईन काय, न्यूरिशिंग द फ्युचर, म्हणजे निसर्गाने जे दिलेलं आहे त्याच्या भरोशावर आपण जीवन जगू शकतो एवढा कॉन्फिडन्स आपल्याला. बोला तरी जगतो तसं, बरोबर आहे. आज 5 वर्षापूर्वी तुम्हाला हे रेडी टू इट मटेरियल नव्हतं, तर रेडी टू मटेरियल मध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट सारखे जे घातक द्रव्य आहे ते तुमच्या पूर्ण रक्तावर आणि तुमच्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करून राहिले. त्याच्यामुळे तुमचा 14 वर्षाच्या पोराचा बीपी 140 दिवशी येऊन जातो, बरोबर आहे. नाही, आपण असं नाही म्हणू शकत, पण एक साधारण आपण जर विचार केला तर कंपॅरेटिव्ह तुम्ही जे मग विचारलं तर साधारण या तारीख होत्या एवढा अभ्यास त्याचा नाही आहे. आता तो जबरदस्तीने आणलं त्या तुमच्या सहकार्यानं त्याच्यात आणत. तरी तुम्हाला सांगतो मी की या आणि रासायनिक पद्धतीत किमान नाही तर पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 30% आणि चौथ्या 5व्या वर्षी तुम्हाला 50%. आता आमचा जो 1970 आपल्या 2017 मध्ये एका शेतकऱ्याला आम्ही जे सांगतो ना ताक गोमूत्र, त्याचा आम्ही ICICI बँकेकडून एक प्रोजेक्ट घेतला होता. तर ते म्हणे व त्यांना आम्ही असं लिहिलं होतं त्याच्यात की आम्ही 3 वर्षात जी बंजर जमीन आहे ती उपजाऊ करून टाकू, बरोबर. तो होता 35 लाखाचा प्रोजेक्ट. त्या शेतकऱ्याच्या टेकड्याच्या ठिकाणी आम्ही बोर घेतला, योगा आयोगानं तिथं पाणी लागलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला केलं कंट्रोल कंट्रोल काढले, बंडिंग केलं, माती थांबवली, त्याचं इरिगेशन कंट्रोल सिस्टीम मध्ये या वर्षी त्याला 4.5 लाख ड्रॅगन मध्ये मानसू धावडी नावाचं आणि 32 पिकं घेतात तो शेतकरी. कपडे घाला म्हणजे चड्डी बनायला साईड काढा, छोटे मोठे इंटिग्रेटेड फार्मिंग याच्यावर बसा लागतो, याला अजून काही प्रोजेक्ट दुसरा दिला त्या लोक जमला ना. अजून मीडिया सेंटर सॅलाईन नाही, काही नाही. सकाळी 8:30 रात्री 8:30 सोडलं, 12 रिपोर्ट दिला हातात जा 10,500 रुपये काय आहे बरोबर. हे ड्रोनचं आम्ही आमचे मित्र आहे, म्हटलं बा हे प्रिसिजन फार्मिंग मध्ये, प्रिसिजन फार्मिंग टूल्स मध्ये मग मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो, प्रिसिजन फार्मिंग काय नाही म्हणे पहिले मरेपर्यंत इतके दिवस इकडल्या तिकडे झाली. आता तर कधी म्हटलं तुमचं मग काही नाही, मी घरी आलो, ठीक आहे माझा कॉन्फिडन्स वगैरे गाडी चालवून सोडलं. जमलं की नाही. एक सरांनी म्हटलं ते दुसरं लावायचं आहे. लावायचं आहे, कुठं लावायचं आहे? सोसायटीला जे पाहिलं बा, हा माणूस फिरणारा बोलणारा, हा वेगळा बसला. 2-3 वेळा रिक्वेस्ट सकाळी झाली, त्यानं माझं लक्षलं सकाळी इतकं सगळं करून अरे चालला म्हणे बसा लवकर चेकअप झालं तर ते भेटलं नाही, ते काढलं ते भेटलं नाश्ता घरी आणून सोडलं ते. त्यामुळे चांगलं फील झालं असं. दुसऱ्या दिवशी मी स्वतः उठलो, स्वतः गाडी काढली, त्या दिवसपासून चाटणे वाटले. आता 2.5 वर्ष 3 महिन्यांनी अजून रुटीन चेकअपला जातो मी 3 महिन्यांनी. त्या दिवशी पोराला म्हणतो आज माझ्या गोळ्या बंद करतो डॉक्टर. काही बोलता काय म्हटलं, तो डॉक्टर आहे का? मी डॉक्टर, माझ्या डॉक्टर आहे, मला माझ्या हातमध्ये समजून झालं म्हणतो गोळ्या बंद. चल म्हटलं, तिथं काहीच बोलायचं नाही डॉक्टरनं मला पाहिलं होतं म्हणजे तुला शुगर आहे म्हटलं. सॉरी म्हटलं, शुगर नाही, तपासून होतं.
तिला वाटलं अशी तपली होती असा कसा तपासलं त्यानं मागून दहा तिकून 10 खाडकन माझ्या 14 गोळ्या बंद केल्या 18 पैकी ज्या मरेपर्यंत जायला त्या 3 गोळ्या ठेवल्या. आता त्याला म्हटलं त्याची म्हटलं डॉक्टर माझा नेहमी नॉर्मल आहे बीपी तर गोळ्या करत तर तुम्ही आता नेक्स्ट टाइम आलं तर म्हणे तो तुमचं ते स्कॅनिंग सांगितलं तो तापे मॅडम आहे म्हणे तिथं जा म्हणे तो रिपोर्ट घेऊन तो रिपोर्ट आपलं नॉर्मलच निघणार आहे. कारण मला माहीत आहे पहिले मी 2-3 पाऱ्या चाललो की दम लागेल. आता मी 4 मजले चाललो माऊरले त्याशी माऊर गडले मी पहिल्यांदाच गेलो माझ्या गावातल्या पोरं माऊरले जाऊ चल म्हटलं माऊर पाहिलंच नव्हतं तिथं गेलो त्या 20 किलोमीटर त्यांनी दाखवलं त्या गडावर जायचं मी विचार करत बसलो 20 गोळ्या उचल तिथं गेलो गाडी पार्क केली निघालो प्रसाद घेतला पायऱ्या काय दगडाच्या 1-1 फुटाच्या जो चालणं चालू केलं सगळं माझ्यासोबत माया वयाची एक होता 50 वर्ष एक होता 45 वर्ष तर हे अरे हळू चालणं दम लागणं हे गांडूळ खत आहे आणि सॉइल ॲप्लिकेशन आणि फॉलियर ॲप्लिकेशन हे आपल्याला जमिनीवर मारा लागते आणि हे पिकावर मारा लागते. ऑर्गॅनिक आणि हे गोअमृत आहे यामध्ये ताक मिक्स आहे. आणि हे जे गांडूळ खत आहे याचं सगळं रॉ मटेरियल पासून बनलेलं आहे. या निंबाचा पाला आणि हे बदामाचं पान आणि वाटाण्याच्या शेंगेचं पोतं याचा पासून हे आपण गांडूळ खत बनवलेलं आहे. आता हे निंबाचं पान येलो काय आहे याच्यात सल्फर आहे हे लाल बदामाचं पान याच्यात काय आयर्न आहे याच्यात प्रोटीन्स आहे हेच त्याचं खाद्य असते गांडूळ खताचं आणि हे खत होते आणि हे आपण शेतात टाकतो. त्यानंतर हे काय ताक जर आपण या तांब्याच्या याच्यात टाकलं तर हे होते पॉयझन आणि ते मारायचं जमिनीवर म्हणजे